स्टार्ट. नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आता सध्या आहे हिंगोली शहरातील नांदेड नाका या परिसरामध्ये. आपण बघू शकता की मागे पाठीमागं मी एक बॅनर लावलेला आहे, होर्डिंग लावलेला आहे की ज्या होर्डिंगमध्ये मी सर्व देशवासियांना ईद ए मिलादुन नबीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत मित्रांनो. आणि पक्षावर मान्य उद्धव साहेबांचा फोटो आहे, आदित्य साहेबांचा फोटो आहे, पक्षाचे नेते संजय राऊत आहेत, विनायक राऊत साहेब आहेत, अंबादास दानवे आहेत, लक्ष्मणराव ओढले आहेत. एकीकडे जिल्ह्यातले सगळे मोठे नेते, जिल्ह्याचे खासदार आहेत, जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहेत, माजी खासदार शिवाजीराव माने साहेबांचा फोटो आहे, माजी आमदार कारपे साहेबांचा फोटो आहे, आमचे विधानसभेचे उमेदवार भैयासाहेबांचा फोटो आहे आणि खाली सगळे पक्षांचे पदाधिकारी आहेत. सहसंपर्क प्रमुख विनायकांना भिसे आहेत, जिल्हा प्रमुख गोपू पाटील आहेत, जिल्हा प्रमुख संदेश देशमुख आहेत, बाळासाहेब मगर आहेत आणि इतर दुसरे सर्व पदाधिकारी आहेत. एक माझा फोटो होता, माझ्या लहान बंधूचा फोटो होता. अशा प्रकारे सर्व देशवासियांना ईद ए मिलादुन नबीच्या शुभेच्छा दिल्या. पक्षाचा अधिकृत बॅनर आहे, पण कोण्यातरी माथे फिरून एका समाजकंटकानं हा बॅनर फाडलेला आहे मित्रांनो. आता सगळीकडे तुम्ही एक नजर मारा मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतोय. कॅमेऱ्यामध्ये बहुतेक येईल हे सगळं. सगळीकडे एक शुभेच्छांचे बॅनर लागलेले आहेत. चिंतामणी विघ्नहर्ता चिंतामणीच्या शुभेच्छांचे बॅनर आहेत, कोणाचे वाढदिवसाचे बॅनर आहेत, कोणाच्या शोरूमचं उद्घाटन आहे त्याचे बॅनर आहेत. एवढे सगळे बॅनर असताना फक्त एकच बॅनर फाटलंय, एकच बॅनर फाडण्यात आलंय. काय कारण असू शकतं मित्रांनो? याचं कारण काय असू शकतं? म्हणजे किती नीच पातळीवर हे राजकारण चाललेलं आहे जिल्ह्याचं, शहराचं, हे तुम्ही बघू शकता मित्रांनो. म्हणजे अशा प्रकारे एक सणाचं वातावरण, एक चांगल्या सामाजिक सौहार्दाचं वातावरण असताना काही समाजकंटकांनी हा बॅनर फाडलाय मित्रांनो. आपल्या या आताच्या या व्हिडिओच्या या लाईव्हच्या माध्यमातून मला पूर्ण समाजाला सांगायचं आहे की कुणीही काही अनुचित प्रकार करू नये. एका माणसाचा माथं फिरलं म्हणजे आपलं सगळ्यांनी आपण माथं फिरून घ्यायचं नाही मित्रांनो. पण समाजाला मला सांगायचंय की आपल्या शहराचं, आपल्या जिल्ह्याचं वातावरण कसं गढूळ करायचं, कसं दूषित करायचं, समाज कसा पेटवायचा, समाजाच्या युवकांची डोकी कशी भडकवायची, याचा एक हा केविलवाना प्रयत्न आहे मित्रांनो. मला या लाईव्हच्या माध्यमातून सांगायचंय माझ्या हितचिंतकांना, माझ्या चाहत्यांना, माझ्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना सांगायचंय की आपण एक बॅनर फाटलंय, आपण दुसरा बॅनर बनवू शकतो, पण त्यांनी जे त्यांचे विचार फाटलेले आहेत, त्यांची जी बुद्धिमत्ता फाटलेली आहे, त्यांचं जे मन फाटलेलं आहे, एक भीतीच्या वातावरण त्यांच्या डोक्यामध्ये आहे. कारण शहराचं सर्व वातावरण बदललेलं आहे. सगळी लोक ते याची देही याची डोळा ते बघत आहेत. या माध्यमातून मला परत सांगायचंय की कोणीही या